नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एमफॉर्म कट ऑफ राऊंड वाईज, त्यानंतर ॲटो फ्रीजचा काय अर्थ होतो, सेल्फ फ्रीजचा काय अर्थ, नॉट फ्रीजचा काय अर्थ होतो आणि सीट ॲक्सेप्टन्स का गरजेचं आहे आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही किती ऑप्शन्स टाकू शकतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तिथे. तर एमफॉर्मचे जे कट ऑफ्स आहेत हे पाठीमागच्या वर्षीचे कट ऑफ्स आहेत. तर ते कसे बघायचे वेबसाईटवरती ते पण मी तुम्हाला सांगणार आहेत. तर याच्यावरनं तुम्हाला काय अंदाज येईल की तुमचं जीपॅटचा रँक किती आणि तुमचं जनरल मेरिट लिस्ट नंबर किती किंवा तुमचा जीपॅटचा स्कोर किती. तर त्यावरनं तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमचा कुठल्या कॉलेजला नंबर लागू शकतो आणि तुम्ही कुठं आहात, तर हे तुम्हाला समजू शकतं. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी एमफॉर्मच्या संदर्भात एम कॉलेजची तर त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो टाकल. आणि त्यानंतर एमफॉर्मचे कुठले टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याने DTE थ्रू तुम्ही त्यात ॲडमिशन घेऊ शकतात, तर त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो आहे, तर तुम्ही तो बघू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चाला. एमफॉर्म साठी जे होम पेज आहे त्या पेजवरती आपण आहोत. तर तुम्हाला हे कदाचित पेज माहीतच असेल कारण तुम्ही याच पेजवरनं तुमचा फॉर्म भरलेला आहे. जर तुम्हाला ह्या पेजवरती यायचं असेल, गुगलमध्ये mahacity.org टाका आणि त्यानंतर एक डॅशबोर्ड पेज ओपन होईल आणि डॅशबोर्ड पेजमधनं तुम्हाला एमफॉर्म सिलेक्ट करायचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये. तर तुम्ही या पेजवरती होम पेज, एमफॉर्मचं जे होम पेज आहे त्यावरती डायरेक्ट होणार आहात. तर इथं काही इम्पॉर्टंट डेट्ससाठी लिंक दिलेली आहे, तर ती इम्पॉर्टंट डेटसाठी लिंक पहिल्यांदा आपण बघूया आणि त्यानंतर मग राऊंड वाईज लिस्ट कशी बघायची ते पण आपण बघूया. तर तुम्ही इथं बघू शकतात, तर आत्तापर्यंत इथपर्यंत सगळे आलेले आहेत. स्क्रुटिनी सेंटरला पाठवले, स्क्रुटिनी झालेली आहे किंवा काहींची बाकी असेल. आणि त्यानंतर तुमचे काही ग्रीव्हन्स असतील तर 27 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत तुम्ही ते करेक्ट करू शकतात. सपोज एखाद्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आत्ता आलेलं आहे आणि आधी रिसिप्ट अपलोड केली होती, तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर आता अपलोड करायचं आहे तर ते तुम्ही अपलोड करू शकतात. किंवा काहींनी नॉन क्रिमिलियरला नो केलं होतं पण आता ते भेटलंय, तर तुम्ही ते अपलोड करू शकतात 28 तारखेपर्यंत. तर 5 वाजायच्या 28 तारखेपर्यंत ते भरून घ्या. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर पुढं काय आहे की कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. आता जी वेबसाईट सध्याची आहे तर ते वेबसाईटवरती पाठीमागच्या सीट मॅट्रिक्स संदर्भात काही माहिती नाहीये. जसं बी फॉर्मच्या बाबतीत माहिती आहे, बट एम फॉर्मच्या बाबतीत सीट मॅट्रिक्स संदर्भात काही माहिती नाही. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की प्रत्येक विषयामध्ये, सपोज क्वालिटी ॲश्युरन्स असेल, फार्मास्युटिक्स असेल, फार्माकोग्नसी असेल, तर अशा प्रत्येक विषयामध्ये कॅटेगरी वाईज किती किती सीट कोणाकोणाला अलॉट झालेल्या आहेत आणि त्यापैकी ऑल इंडिया सीट्स किती आहेत आणि महाराष्ट्रासाठी सीट्स किती आहेत किंवा होम युनिव्हर्सिटी सीट्स किती आहेत, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स किती आहेत. तर अशा पद्धतीत सीट मॅट्रिक्स दिलेले असतात. आणि PWD साठी सीट्स किती असतील किंवा अजून काही कॅटेगरीज असतील तर त्याच्यासाठी सीट्स किती आहेत, तर हे सगळे सीट मॅट्रिक्समध्ये दिलेले आहेत. तर ते 30 तारखेला लागणार आहेत. तर त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म सबमिट करायचं 31 तारखेपासून तर 2 जानेवारीपर्यंत, 31 डिसेंबर ते 2 जानेवारी. तर ऑप्शन फॉर्म फिलअप करताना तर तुम्हाला कमीत कमी एक ऑप्शन तरी टाकायचंय आणि एक ऑप्शन पासून 300 ऑप्शन पर्यंत तुम्हाला चान्स आहे की तुम्ही ते टाकू शकतात. आता जसं बी फॉर्मच्या बाबतीत काय होतं की कॉलेज वाईज ऑप्शन येतात, इथे पण कॉलेज वाईजच ऑप्शन असणार आहेत, पण सब्जेक्ट पण तुम्हाला त्याच्या समोर टाकायचे, म्हणजे तुम्ही सब्जेक्ट पण सिलेक्ट करून तुम्हाला टाकावं लागतील. तर ती एक काळजी घ्या. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप 1 आणि ही डिस्प्ले कधी होणार आहे, 6 तारखेला, 6 जानेवारीला ही होणार आहे पुढच्या वर्षामध्ये, म्हणजे 21 मध्ये. तर आता त्यानंतर काय करायचंय 7 ते 9 तारखेपर्यंत, म्हणजे 7 जानेवारी ते 9 जानेवारीमध्ये, तर तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जायचंय आणि तुम्हाला बघायचंय की तुमची अलॉटमेंट कुठल्या कॉलेजला झालेली आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळं बरोबर आहेत का नाही. आता सपोज आता हे प्रेफरन्स भरताना व्यवस्थित भरा, कारण जे फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही टाकणार आहात आणि त्याच प्रेफरन्सला जर तुम्हाला ते कॉलेज भेटलं
तर तुम्हाला सेकंड राऊंड एलिजिबल होत नाही, तुम्हाला दुसऱ्या राऊंडला बसता पण येणार नाही. तर ते ॲटो फ्रीज होतं. तर इथं एक नाव दिलेलं आहे ॲटो फ्रीज. तर तुम्ही बघू शकता की जे फर्स्ट प्रेफरन्स आहे फर्स्ट राऊंड मधलं आणि ते जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते ॲटो फ्रीज होऊन जातं. तुम्हाला त्यात काही करता येत नाही, बेटरमेंट ऑप्शन किंवा दुसऱ्या कॉलेजला चान्स पण तुम्हाला भेटत नाही किंवा पुढच्या राऊंडलाही पण तुम्हाला जाता येत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं की ऑप्शन भरताना ते व्यवस्थित भरा आणि सपोज तुमचा पहिलं राऊंडमध्ये पहिल्या प्रेफरन्सला जर नंबर लागला तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे थ्रू ऑनलाईन मोड. आता ही सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे ती 1,000 रुपये आहे. तर ती तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं ऑनलाईन मोड थ्रू भरायची आहे आणि यात तुम्हाला काही चान्स नाही की तुम्ही सेकंड राऊंडला नाही बसू शकत. सेकंड राऊंडला कोण जातात ते मी सांगतो नंतर. आणि सपोज तुम्हाला अलॉटमेंट अदर दॅन 1 म्हणजे पहिल्या प्रेफरन्स सोडून कुठल्याही प्रेफरन्सला सपोज अलॉटमेंट झाली असेल तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. का भरायची आहे? कारण पुढच्या राऊंडमध्ये सपोज तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला ती फी भरावी लागेल. आणि सपोज तुम्हाला काही करायचं नाही म्हणजे सपोज एक असं उदाहरण पकडा की 5व्या क्रमांकात जे कॉलेज होतं त्याला तुमचा नंबर लागला आणि तुम्हाला तेच कॉलेज पाहिजे, आता पुढच्या बेटरमेंटला तुम्हाला जायचं नाही, तर सेल्फ फ्रीज म्हणून एक ऑप्शन आहे. सेल्फ फ्रीज म्हणजे तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जायचं, सेल्फ फ्रीज ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेल्फ फ्रीज वरती केल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि हे भरल्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडला बसता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं जे आहे पुढची कॅटेगरी आहे नॉट फ्रीज. आता नॉट फ्रीज म्हणजे याला बेटरमेंट ऑप्शन पण म्हणू शकतो आपण. तर यात काय की सपोज 5 नंबरचं कॉलेज तुमचं लागलंय आणि 5 नंबरचं कॉलेज लागल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की वरचे जे 4 कॉलेज आहेत त्या 4 कॉलेजपैकी मला कुठेतरी ऍडमिशन भेटायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही नॉन फ्रीज वरती क्लिक करा आणि सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरावी लागेल आणि त्यानंतरच ते नॉट फ्रीजचं ऑप्शन तुम्हाला लागू होईल. सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही तर हे पण जे काही कॉलेज लागलेले आहेत तर हे तिन्ही प्रकारामध्ये जातील, म्हणजे ॲटो फ्रीजमध्ये पण जातील, सेल्फ फ्रीजवालाही पण जातील आणि नॉट फ्रीजवाले पण. म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरावीच लागणार आहे तुमचा जर नंबर लागला तर त्यावेळेस काय करायचं नॉट फ्रीज. आता इथं बऱ्याच मुलांना एक अशी शंका असते की मी जर नॉट फ्रीज वरती क्लिक केलं तर माझं 5 नंबरचं जे कॉलेज होतं त्याचं सीट व्हॅकंट होईल का? तर ते सीट व्हॅकंट नाही होत. जोपर्यंत तुमच्या बेटरमेंट म्हणजे पहिल्या 4 मध्ये सपोज तुमचा नंबर लागत नाही, जोपर्यंत तुमची बेटरमेंट होत नाही तोपर्यंत तुमचं सीट हे रिझर्व्ह असतं. जर तुमचा बेटरमेंट मध्ये गेला तरच हे व्हॅकंट सीट होणार आहे, तसं ते होणार नाही. त्यामुळे ती शंका काढून टाकी नॉट फ्रीज करावं का सेल्फ फ्रीज करावं. तर तुम्हाला वाटत असेल की हे कॉलेज नको, याच्यावरचे बेटरमेंटचे ऑप्शन्स मला पाहिजे असेल तर ते तुम्ही करू शकता. आता सेकंड राऊंडला तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला आणि त्यानंतर काय करायचंय की ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला म्हणजे तुम्ही ॲटो फ्रीज केलं तर ॲटो फ्रीज जर केलेलं आहे तर तुम्हाला त्या कॉलेजला जायचंय आणि तिथे ऍडमिशन कॉलेजच्या लॉग इन मधून तुम्हाला कन्फर्म करायचं. हे काय ॲटो फ्रीज केल्यानंतर. सेल्फ फ्रीजला त्याची गरज नाही किंवा नॉट फ्रीजला त्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला ऍडमिशन तिथे घ्यायचं नाही, फक्त सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही भरलेली आहे. तर सेकंड राऊंडला काय होतंय की सेकंड राऊंडला तुम्हाला ऑप्शन फॉर्म चेंज करता येणार नाही. कोणाला चेंज करता येणार नाही? हे जे नॉट फ्रीजवाले जे कॅन्डिडेट्स आहेत तर यांना सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म चेंज करता येत नाही. फक्त कोणाला येतो की ज्यांचा नंबर आतापर्यंत लागलेला नाही अशाच लोकांना फक्त सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म चेंज करता येतो. त्यामुळे ते ऑप्शन फॉर्म सुद्धा व्यवस्थितच भरा, कारण तो पुन्हा पुन्हा चेंज करता येणार नाही तुम्हाला. आता सेकंड राऊंडला कोणाला येते कोण इलिजिबल आहे का? ज्या लोकांनी सेल्फ फ्रीज केलेला आहे हे इलिजिबल नाहीत आणि जे लोक ॲटो फ्रीज झालेले आहेत ते पण इलिजिबल नाहीत. फक्त नॉट फ्रीजवाले आणि ज्यांचा नंबर अजूनपर्यंत कुठेच लागलेला नाही असेच लोक सेकंड राऊंडला इलिजिबल आहेत. तर ह्यावेळेस मित्रांनो 2च राऊंड आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक हे सगळ्या गोष्टी करा. तर त्याच्यानंतर सपोज सेकंड राऊंडला एखाद्या कॅन्डिडेटचा नंबर लागला आणि त्याचा फर्स्टला कुठेच लागलं नव्हतं तर त्याला सीट ॲक्सेप्टन्स फी ही सेकंड राऊंड मध्ये भरायची आहे. आणि ज्या कॅन्डिडेटचा फर्स्ट राऊंडला लागला होता आणि सीट ॲक्सेप्टन्स फी भरलेली आहे तर अशा स्टुडंटनी सेकंड राऊंडला सीट ॲक्सेप्टन्स फी भरण्याची काही गरज नाही आहे. तर सेकंड राऊंड
सेकंड राऊंड कधी चालू होणार आहे? 11 जानेवारीपासून तर 12 जानेवारीला तुम्हाला ऑनलाईन तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर 14 तारखेला त्याची अलॉटमेंट लागणार आहे. त्यानंतर 15 तारखेपासून 17 तारखेपर्यंत तुम्हाला इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. तर ह्यावेळेस 2च राऊंड आहेत. त्यानंतर ज्या कॉलेजेसच्या सीट्स वॅकंट आहेत त्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड असे कॉलेजेस येतात. तर त्यांची जी प्रोसेस आहे तर ती इथे 4 लाईन्समध्ये दिलेली आहे. तर ती ही 18 पासून तर 21 पर्यंत आहे. फक्त जर ते सीट वॅकंट असेल तरच ही प्रोसेस करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर कमेन्समेंट ऑफ ऍक्टिव्हिटीज म्हणजे 11 तारखेपासून साधारणतः कॉलेज चालू होणार आहे. आणि कट ऑफ डेट जी आहे तर ती 21 तारीख आहे आणि इन्स्टिट्यूटसाठी कट ऑफ डेट आहे ती 22 तारीख आहे. तर ह्या ज्या तुम्हाला एंटायर शेड्यूल जे आहे तर ते इथं तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स मध्ये भेटणार आहे. तर तुम्ही इथं जाऊन क्लिक करू शकता त्याला. त्यानंतर आपण बघूया की पाठीमागच्या वर्षाचे मेरिट्स आपण कसे बघायचे आणि त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपला नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो. तर ते इथं दिसून येईल. आता हे बघा, कॅप राऊंड 1 प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स हे 2020-21 साठी इथं दिलेले असेल. तर ती ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टच्या नंतरची जी डेट आहे तिथं प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स अशी लागेल ऑप्शन फॉर्म भरण्याच्या आधी. आणि त्यानंतर त्या प्रत्येक राऊंडचा कट ऑफ असेल. त्यानंतर व्हॅकन्सी पोझिशन, त्यानंतर पुन्हा कट ऑफ. तर ह्यावेळेस फक्त 2च राऊंड आहे. इथं चुकून त्यांनी 3 दिलेलं आहे पण 2च राऊंड आहेत. आता आपण पाठीमागच्या वर्षाचे काही कट ऑफ बघणार आहोत का जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपला नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया कॅप राऊंड 1 पाठीमागच्या वर्षाचं. तर मी इथं डाउनलोड केलेली आहे. तर त्या व्ह्यूवरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर आता एकच कॉलेज आपण इथं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय चेंजेस होतात फर्स्ट राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये. तर आता हे बघा, आपण NDMVP समाज कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक तर हे कॉलेज घेतलेलं आहे. तर क्वालिटी ॲश्युरन्स सब्जेक्ट हाच फक्त इथं आपण डिस्कस करणार आहोत. तर सीट मॅट्रिक्स प्रमाणे ह्या ज्या काही सीट्स आहेत तर हा 210, 339, 1274 हे जे ब्रॅकेटच्या वरच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या संख्या काय सांगतात, ह्या जनरल मेरिट लिस्ट नंबर सांगतात. त्याला GML सुद्धा म्हणतात, जनरल मेरिट लिस्ट नंबर. आणि हे जे 160 दिले, 146 दिले, 98 दिले हा जीपॅट स्कोर आहे. ब्रॅकेटमध्ये जो दिलेला आहे हा जीपॅट स्कोर आहे. आणि तर तुम्ही बघू शकतात की जनरल ओपन म्हणजे लेडीज आणि काय होतं बऱ्याचशा वेळेस सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्ही बघतात की जी म्हणजे काय, जनरल म्हणजे मेल फिमेल दोन्ही पण येतात आणि लेडीज साठी पुन्हा वेगळं रिझर्वेशन आहे. तर सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला हे दिसेल. तर इथं जनरल ओपन साठी जे मेरिट लागलं होतं ते 210 मेरिट लागलं होतं आणि CET स्कोर जो होता स्टुडंटचा कॅन्डिडेटचा तो होता 160. तसंच SC साठी जनरलमध्ये 339 आणि 146 त्याचा जीपॅटचा स्कोर. त्याच्यानंतर जनरल ST 1274ला ते क्लोज झालं होतं जनरल मेरिट लिस्टनुसार आणि 98 कॅन्डिडेटचा स्कोर होता. तर अशा पद्धतीत तुम्ही बघू शकतात की ह्या कॅटेगरी वाईज इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे झालं कॅप राऊंड 1 संदर्भात. तर 2 संदर्भात सुद्धा तुम्ही कॅप राऊंड 2 वरती जाऊन क्लिक करा आणि त्यानंतर मेरिट खाली येतंय का वरती येतंय आपण बघूया. आता जनरल ओपन साठी इथं पाठीमागचं जर बघितलं आपण तर जनरल ओपन साठी 210चं होतं पण पुढच्या राऊंडला ते मेरिट वाढलंय. तर हे फार कमी कॉलेजेसच्या बाबतीत होतं की मेरिट वाढतं, म्हणजे गव्हर्नमेंट एडेड असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस असेल फक्त याच संदर्भात ते होऊ शकतं. बाकीच्या कॉलेजेसच्या बाबतीत असं शक्यतो होत नाही. तर म्हणजे 210 पहिल्यांदा होतं आणि पण आता 186 झाले. त्यानंतर आपण SC चे बघूया, ते 339 तिथंच राहिले. त्यानंतर ST 1274 फर्स्ट राऊंडला होतं, दुसऱ्या राऊंडला तिथंच राहिले. त्यानंतर OBC 229 ते पण तिथंच राहिले. त्यानंतर SCBC आता ही तर कॅटेगरी राहिलेली नाही पण तिचं 350 म्हणजे थोडंसं कमी झालंय. आणि त्यानंतर पुढचा EWS तर EWS सुद्धा सिमिलर राहिलं. आता याचं रिझन काय आहे का ते सिमिलर का राहतात
कारण काय होतं की बरेचसे स्टुडंट काय करतात, नॉट फ्रीज ऑप्शनवरती नॉट फ्रीज जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करतात आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही बेटरमेंटसाठी जात आहात, पण तुमचा पुढच्या राऊंडमध्ये त्याच कॉलेजला नंबर लागला, म्हणून इथं आपल्याला सगळ्या सारख्या संख्या दिसत आहेत. तर मग काय करतात स्टुडंट सेकंड राऊंडमध्ये, आता हे झालं पाठीमागच्या वर्षीचं, कारण ह्यावेळेस फक्त 2च राऊंड आहेत, तर हे आपण 3 राऊंडचा डाटा बघत आहोत. तर तिसऱ्या राऊंडकडे जाऊया आपण त्याच कॉलेजमध्ये, क्वालिटी अशुरन्स टेक्निककडे. आता तुम्ही इथं बघू शकतात की कॅटेगरी पण कमी झालेल्या आहेत, SC ST ह्या पण कॅटेगरी इथं कमी झालेल्या आहेत. तर याचं कारण असं होतं की सेकंड राऊंडमध्ये त्या स्टुडंट्सने ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यामुळे थर्ड राऊंडला तिथं काहीच व्हॅकंट नव्हतं. व्हॅकंट ज्या होतात त्यांचं मेरिट इथं लागलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की ओपनचं मेरिट अजून वरती गेलंय, SCBCचं मेरिट थोडंसं खाली आलंय, NTDचं पण मेरिट थोडंसं खाली आलंय. तर हे अशा पद्धतीत तुम्ही एक लॉजिक लावू शकतात की पाठीमागच्या वर्षाचं मेरिट काय होतं आणि आपल्याला किती मार्क्स आहेत GPAT मध्ये आणि आपला जनरल मेरिट लिस्ट नंबर किती असणार आहे, म्हणजे मेरिट लिस्ट नंबर. आणि त्यावरनं तुम्ही एक लॉजिक लावू शकतात की आपल्याला कुठल्या कॉलेजला, कुठल्या डिपार्टमेंटला आपलं ऍडमिशन होऊ शकतं. म्हणजे ज्यांची इच्छा असेल की गव्हर्नमेंटला जावं किंवा गव्हर्नमेंट एडेडला जावं किंवा प्रायव्हेटमध्ये कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला जावं, की ज्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणचे तुम्ही पाठीमागच्या वर्षाचे मेरिट चेक करू शकतात आणि त्यावरती एक लॉजिक लावू शकतात. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात, तर मी त्या शंकांचं नक्कीच उत्तर देईल. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर फार्मसी रिलेटेड भरपूर सगळे कंटेंट्स माझ्या चॅनलमध्ये आहेत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.